11/5च्या उद्घाटन प्रसंगी आलेल्या माणसांना लिंबाचे सरबत दिले गेले होते. हे सरबत वाट्यांमधून दिले गेले. सरबतासाठी प्लॅस्टिक किंवा कागदाचे ग्लास न वापरण्याचे पथ्य पूर्वी झालेल्या साऱ्या कॅम्प्सच्या वेळी कटाक्षाने पाळण्यात आले होते. रेल्वेने प्रवास करणाऱ्या जर्मन स्त्रीने चहा घेण्यासाठी तिच्या पिशवीत स्वतःचा स्टीलचा पेला आणलेला मी पाहिलेला आहे. हे आपणही करू शकू. प्लास्टिक वापरू नका, कमीत कमी कचरा होईल याची काळजी घ्या असे नेहमीच सांगण्यात येते. प्लास्टिकच्या काही वस्तूंना पर्याय देता येतील का? त्यासाठी वनस्पतीच्या वस्तू वापरता येतील का? यावर विष्णुगुप्त प्रकल्पात बरेच मंथन झाले आहे. प्लास्टिकच्या वस्तूंना पर्याय म्हणून वनस्पतीची पाने वापरता येतात. मुचकुंद, अबाणी, रानकेळ, चांदाडा, पळस यासारख्या वनस्पतींच्या पानाचा वापर यासाठी करता येईल. जमिनीत पाण्याची उपलब्धता असेल तर मुचकुंदाचे पान एखाद्या छोट्या ताटा एवढे वाढते. पाणी नसेल तर कोरड्या जागेत हे पान एखाद्या डिश एवढे वाढते. पण यामधून नाश्ता देता येतो. पान फेकून दिले तर त्याचा कचरा होत नाही. 40 ते 50 दिवसात फेकून दिलेल्या पानाची माती होते. प्लास्टिक अनेक वर्षे शिल्लक राहते. गावातून होणाऱ्या अनेक समारंभांच्या प्रसंगी थर्माकोलच्या डिश, वाट्या वापरल्या जातात. पुढे तो कचरा वर्षानुवर्षे पडून राहतो. याऐवजी मुचकुंदांची पाने वापरता येतील. प्रत्येक गावातून मुचकुंदाची पुरेशी झाडे लावली गेली तर गावातील सण समारंभाच्या वेळी विकत आणण्यात येणारा थर्माकोलचा कचरा टाळता येईल. मुचकुंदांचे खुंट लावून रोपे तयार करता येतात. रानकेळीच्या वाट्या बनविता येतात. सह्याद्रीच्या उतारांवर रानकेळीची अनेक झाडे पाहता येतात. ही वनस्पती लावली जात नाही. या झाडाला पाणी लागत नाही. चवेळ कातळाच्या फटीतही रुजते, जगते. माकडे यावर तुटून पडतात. याची पाने वाऱ्यातही फाटत नाहीत. पाऊस गेल्यानंतरही 2 महिन्यापर्यंत याची पाने मिळत राहतात. पावसाळ्यात याची बरीच रोपे मिळतात. नियोजनबद्ध प्रयत्न झाले तर सह्याद्रीच्या उतारांवर चवेळीची लागवड निश्चित करता येईल. चवेळीचे, रानकेळीचे रोप एकदा जगले की वणव्यात मरत नाही. केळवंड दिल्यानंतरच त्याचे आयुष्य संपते. उतारांवरील माती धरून ठेवण्याचे महत्त्वाचे काम ही वृक्षजात करीत असते. फायबर्सनी बनलेल्या याच्या बुंध्याचा काही वापर करता येईल का यावर प्रयोग व्हायला हवे आहेत. चांदाडा हे या वनस्पतीचे स्थानिक नाव आहे. याचे पान डिशपेक्षा मोठे असते. न्याहारी देण्यासाठी ते निश्चित वापरता येईल. चांदाड्याचे पान वापरून घातलेल्या तांदूळाच्या वाफेवरच्या फेण्यांमध्ये या पानाचा वास उतरतो. तो स्वाद खूप छान वाटत राहतो. पळस हे एक उपयुक्त पण अत्यंत दुर्लक्षित असे झाड आहे. पूर्वी पत्रावळ्या लावण्यासाठी पळसाची पाने वापरली जात असत. पळसाची पानेही बशीसारखी वापरता येतील. पळस एकदा जगला की वणव्यात संपत नाही. भव्य किंवा करंबोळ या नावाने ओळखले जाणारे 30-35 उंच वाढणारे झाड आहे. याची पाने वापरणेही शक्य आहे. पण ही वृक्षजात आता फारशी कुठे दिसतच नाही. प्लास्टिकचा वापर कमी व्हायला हवा असेल तर या वनस्पती गावागावातून लागायला हव्यात. शिबिरामधून मुलांपर्यंत याची माहिती पोचायला हवी. बिनभिंतींच्या शाळेत याचे धडे मुलांना दिले जातील. धन्यवाद.